लक्ष्मणानं आणि सीतेनं सुंदरपैकी ते त्यांची पर्णकुटी बांधली, त्यात सगळी राहायची सोय केली. आणि जे जे काही आपण रोज कामं करतो ती सगळी कामं सीता रोज वैयक्तिक करत होती. लक्षात ठेवा, तिथं कुठली बाई आली, दासी आली, भटकी आली, कामवाली आली, कोणी नाही, तिथं कोणीही नव्हतं. उत्तम बाग तिने स्वतःच्या पर्णकोटीभोवती फुलवलेली होती असं देखील वर्णन आहे. म्हणजे बागेचं ज्ञान देखील, माळीपणाचं काम करण्याचं ज्ञान देखील तिच्यापाशी होतं. छान स्वयंपाक उत्तम करत होती असंही वर्णन आहे. आणि त्या तिघांचा बऱ्यापैकी अनेक दिवस चांगले चाललेले होते. आणि मग एके दिवशी एका राक्षसानं तिला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. आणि त्यानं म्हणजे हे दोघं पुढं चालले तर सीता मागवती, मागच्या मागं तिला उचललं. राक्षस होता तो, मायावी गोष्टी त्याला जमत होत्या. आणि मग ती त्यावेळेला त्या राक्षसाला म्हणाली की मला घेऊन जा या दोघांना सोड. त्यांनी काय केलं, हिला सोडलं आणि त्या दोघांना धरलं. परत त्या दोघांनी अटॅक केल्यावर त्यावेळेला तिने सांगितले या दोघांना जाऊ दे, मला सोड, मला धर, पण या दोघांना सोड. असं म्हटल्यावर रामप्रभू आणि लक्ष्मणाने दोघांनी एकमेकाकडे पाहिलं, धनुष्य सज्ज केलं आणि त्या राक्षसाचा पराभव केला, मारून टाकलं आणि तिथं सीतेला सोडवून घेतलं. त्याच्यानंतर ते गेले अनसूया या ह्याच्याकडे, अत्री ऋषी आणि त्यांच्या आश्रमात गेल्याची नोंद आहे. तिथं त्या अनसूया जी त्यांची पतिव्रता आहे तिचं वर्णन असं आहे की तिच्या तपश्चर्येनं तिथं तलाव निर्माण केलं. तिथं पाण्याचं दुर्भिक्ष पडलं होतं त्या भागात खूप, आणि तिथला जो तलाव आहे ते तिच्या पातिव्रत्यामुळे निर्माण झालेला आहे असं वर्णन आहे. आणि त्या अनसूयेनं तिला खूप जास्त पातिव्रत्य कसं असावं ह्याची माहिती दिली. आणि तिने जाताना तिला विचारलं की तुला काय देऊ सांग. सीतेने पण खूप गोष्टी तिला सांगितल्या की मी अशी वागते, असं करते, असं हे आहे, माझा ह्याचा काळ असा होता, हे सगळ्या गोष्टी त्या दोघींची रात्रभर चर्चा चालली होती. आणि त्या ह्याच्यातनं तिने अनसूया ज्या आहेत त्या पण मोठ्या अधिकारी आहेत, ऋषींच्या पत्नी आहेत त्यांनी तिला जाताना तिच्यावर प्रसन्न झाला. तिला विचारलं तुला काय देऊ, तर ती म्हणते काही नको मला. तरी त्यांनी तिला दागिने दिले. म्हणजे कुणाच्या मनात असं येईल की तिने दागिने सगळे तिकडे दानधर्म केला होता, मग ती रावणाला घेऊन गेली तेव्हा दागिने कुठले टाकले, मग ते दागिने कुठले आले, तर ह्या अनसूयेने दिलेले ते दागिने. काही दागिने तिने ते परिधान केले. ती नको नको म्हणत असताना अनसूयेने तिला दागिने दिले. आणि 1-2 गोष्टी अशा दिल्या की ज्या तिला अशोकवनात जेव्हा ती राहिली त्यावेळेला तिला एक माळ होती आणि एक उदी होती एक प्रकारची, की ज्याच्यामुळे तिला भूक लागली नाही. तिथं रावणाचं अन्न तिने खाल्लं नाही, लक्षात ठेवा, वर्षभरात. का तर रावणाचं अन्न खाल्लं तर बुद्धी तशीच होईल म्हणून ती रावणाचं अन्न खात नव्हती. मग तिला त्या 2 हे दिल्या गेल्या, पुडी दिल्या गेल्या, आणि त्याचा वापर तुला नंतर होईल असं अनसूयेने सांगितलं होतं तिला की ह्याचा तुला पुढं वापर होणार आहे म्हणून. आणि मग तिथनं ते बाहेर पडले. आणि एक दिवशी तो प्रसंग आला की ज्या दिवशी रावणानं तिचं हरण केलं त्या दिवशी. आणि चोळी हवी होती हा उल्लेख नाही आहे, लक्षात ठेवा. कांचनमृग जो दिसला, मारीची राक्षसानं कांचनमृगाचं हे धारण केलं. त्याच्या आधी शूर्पणखा आली. शूर्पणखेनं सांगितलं की माझ्याशी लग्न करा या दोघांना. रामप्रभू म्हणाले हे लक्ष्मणाची बायकोने ह्याच्याशी लग्न कर, माझी मला बायको आहे बघ म्हणून. आणि ते दोघं असं एकमेकावर टोलवायला लागल्यावर ती रागवली आणि तिने सीतेला मारायला निघाली. आणि त्यावेळेला लक्ष्मणाला राग आला म्हणून तिचं कान नाक कापलं आणि तिला घालवून दिलं. आणि मग ती ओरडत रावणाकडे गेली. आणि रावणाच्या कानावर बऱ्याच वेळेला अनेक त्याच्या राक्षसांना, खरं दूषण म्हणून राक्षस होते त्यांनाही मारलेला त्याचे होते ते दोन्ही, त्या दोघांचा सूड घेण्यासाठी आणि ह्या शूर्पणखेचा सूड घेण्यासाठी रावण तिला न्यायला आला. आणि त्या सगळ्यांनी त्याला असं सांगितलं की रामाचा सीतेवर प्रचंड जीव आहे आणि ती त्याची शक्ती आहे, आणि तू जर तिला पळवलंस तर रामाचा निश्चित पराभव होईल. आणि म्हणून रावणानं ठरवलं की हिला पळवून न्यायचं. आणि मग असं म्हटलं जातं की ही विनाशकालय विपरीत बुद्धी त्यांना सुद्धा झालेली आहे. त्यांना सगळं आत्मज्ञान आहे, सगळं भविष्य कळतंय, भूत कळतंय, वर्तमान कळतंय, तर त्यांनी असं कसं गेले कांचनमृगाच्या पाठीमागं. ह्याला एकच उत्तर आहे की विनाशकाले विपरीत बुद्धी. ह्याला संस्कृतमध्ये श्लोक आहे, न दृष्टपूर्व न कदापि वार्ता, कधी ऐकलं नाही, कधी पाहिलं नाही असा कांचनमृग, असं सोन्याचं हरिण नसतं. हे सगळ्यांना माहिती आहे की, तुम्हाला मला माहिती नाही, रामाला माहीत नसतंय काय, आपल्यालाही माहिती आहे. पण रामाला का बुराई पडावी, विनाशकाले विपरीत बुद्धी. असं होतं कधी कधी, कारण ते व्हायचं होतं पुढचं सगळं, रावणाचा वध व्हायचा होता. हे सगळं होण्यासाठी ही सगळी साखळी लागणं गरजेचं होतं. आणि त्या दिवशी रावणानं तिला म्हणजे ती लक्ष्मण रेखेचा काही उल्लेख नाही आहे. लक्ष्मणाला ती खूप निर्भत्सना करते तू जा म्हणून. आणि मग लक्ष्मण जातो आणि रावण येतो आणि रावणाने तिला सांगितलं आहे मी असा रावण आहे आणि मी तुला पळवून नेणार आहे म्हणून. हे पण लक्षात, म्हणजे रावणाचं पण धाडस किती आहे. आणि ती एकटी होती त्याच्यामुळं ती काही करू शकली नाही आणि घेऊन गेला
रावण तिला. मग जाताना तिने स्वतःचे दागिने आपल्या नवऱ्याला आपण कुठं चाललेलो आहोत हे कळावं म्हणून तिचे एक एक दागिने टाकायला सुरुवात केली होती. मग मध्ये जटायू गाठ पडला, मग त्यानं युद्ध केलं, मग ते काय झाले नाहीत, जटायू जखमी झाला आणि त्या जटायूंनी रामाला सांगितले की अशी अशी तुझी बायको या रावणानं अशी अशी नेलेली आहे. बरं, आता एक लक्षात घ्या, हितनं सुरू होती खरी सीतेच्या बाणेदारपणाची कथा. इतके दिवस ती रामाच्या पाठीमागं आहे, आधार आहे. राम लक्ष्मण दोघं सातत्यानं तिच्याबरोबर आहेत. रामानं खूप विलाप केला, खूप शोक केला तिला नेल्या या गोष्टीबद्दलसुद्धा. आणि तिला तिकडं नेल्यावर ती एकटी आहे अशोकवनात, जिथं तिला ठेवलं. श्रीलंकेच्या बाजूला ते अशोकवन आहे, आजही तिथं बघायला मिळतं ते, श्रीलंकेत गेलात तर आपण. आणि ते अत्यंत सुंदर हिरवळ वगैरे. तिने सांगितलं मी तुझ्या महालात राहणार नाही. सगळा महाल त्यानं फिरवून दाखवलं. सोन्याची लंका आहे, आपल्याला माहिती सोन्याची लंका आहे, त्याच्याकडे पैसा अडका भरपूर आहे, सत्ता संपत्ती भरपूर आहे. नवग्रह पालथे घातलेत त्यानं रावणानं. लक्षात ठेवा, रावण तर काय कमी आहे का? शत्रू असावं तर रावणासारखं असं म्हटलेलं आहे का? तर नवग्रह मला काय करू शकत नाहीत म्हणला. नवग्रहाच्या पायऱ्या केल्या आणि शनीला पायाखाली घातलं. शनीला पायाखाली घातल्यावर नारायण ऋषी आले. नारायण म्हणले, नारायण करत आले. म्हणले अरे त्याला पालथं कशाला घातले, तुझ्यात ताकद आहे तर त्याला उलथं कर की म्हणले. आणि त्याला उलथं केलं आणि त्याची वक्रदृष्टी पडली आणि तिथनं त्याच्यावर हसायला सुरुवात झाली. पण जोपर्यंत चांगला असतो तोपर्यंत माणूस मस्तीत आणि धुंदीत असतो ना. आणि मग त्यानं तिला पळवून आणल्यावर मंदोदरीनं पहिल्यांदा सांगितले ती पतिव्रता आहे, तिला तुम्ही त्रास देऊ नकात, असं करू नकात, असं मंदोदरीनं परोपरी वेळेनं त्याला समजावून सांगितलं. पण त्यानं ऐकलेलं नाही. त्याला भुरळ का पडली तर ती दिसायला सुंदर होती. तो इतका तिला मनवतोय, तिला म्हणजे सत्ता दाखवली, संपत्ती दाखवली, स्वतःचा पराक्रम तर एवढा मोठा आहे. इतक्या त्यानं बळजबरीनं स्त्रिया भोगलेल्या आहेत, काही त्याच्याकडं मनानं स्त्रिया गेलेल्या आहेत, काही जणींना त्यानं पळवून आणले. अनेक स्त्रियांचा त्यानं उपभोग घेतल्यावर सुद्धा एकमेव सीता अशी आहे की कुठल्याच गोष्टीला त्याला बदत नाही, कुठल्याच गोष्टीला त्याला भीक घालत नाही ना, घाबरतीये. तिला भीती दाखवली तर ती घाबरत नाही आहे. तुला मारून टाकतो म्हणलं तर ती काही त्याच्या उत्तर देत नाही. एक गवताची काडी धरून ती त्याच्याशी बोलते फक्त. एक गवताच्या काडीचा उल्लेख असा आहे की सीता ही भूमिपुत्री आहे आणि गवत हे भूमीतून येतं, म्हणून तो तिचा भाऊ आहे, म्हणून तो तिचं संरक्षण करत होता. आणि दुसरी गोष्ट अशी सांगितलेली आहे की तिच्या पातिव्रत्याची ताकद इतकी होती की तिने डायरेक्ट जर त्याच्याकडे बघितलं असतं रावणाकडं तर तो जळून खाक झाला असता त्याच वेळेला. पण रावण नुसता मारून चालणार नव्हतं, तर रावणाबरोबर असणारे जे सगळे राक्षस आहेत ते मारणं गरजेचं होतं. इराक इस्रायलचं युद्ध पेटलंय, नुसता खोमनी मारून उपयोग नाही आहे, बाकीचे सगळे राक्षस मारलेच पाहिजेत ना. नुसता एक माणूस मारल्यानं काही उपयोग होत नसतं. त्यांचं जे सगळं उद्ध्वस्त करायचं झालं तर सगळ्या गोष्टी संपवल्या तरच ते उद्ध्वस्त होत असतं, नाही तर ते पुन्हा पुन्हा निर्माण होत असतं. म्हणून नुसता रावण मारणं उपयोगाचंच नाही आहे ना. त्याच्याबरोबर त्याची सगळी लंका आहे ती गेली पाहिजे, तर ती दुष्टबुद्धी लोकांची आहे ती कमी होणार आहे आणि रामराज्य येणार आहे. रामराज्य येण्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणून हे सीतेचं अपहरण अत्यंत गरजेचं होतं. म्हणजे काही चांगल्या गोष्टी व्हायच्या असतील, ज्या या अंगी मोठेपणं त्या यातना कठीण. आपल्याला कळत नाही हे का असं आहे, पण प्रभूची लीला अगाध असते. ज्यांच्याकडे जे काही आपल्याला मोठी माणसं दिसतात त्यांची दुःखही तेवढीच मोठी असतात. कदाचित ती आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कळत आहे. आणि मग सीता तिथं राहायला लागली त्या वनामध्ये. आणि एक राक्षसी होती जी प्रभू श्रीरामांच्या बाजूची होती. बाकी सगळ्या राक्षसीने तिला सातत्यानं भीती घालत होत्या, सातत्याने भीती घालायच्या की तू त्याच्याशी लग्न कर म्हणून. तोही रोज स्वतः यायचा आणि तिला कधी भीती दाखवायचा, कधी प्रेमानं बोलायचा, कधी स्वतःचं काय काय वर्णन करायचा. अशा ठिकाणी स्वतःचं मनोधैर्य टिकवून ठेवणं किती अवघड आहे सांगा मला. डिप्रेशन किती आलं असेल तिला. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर समोर नवरा नाही, दीर नाही, सगळा शत्रूचा प्रदेश आहे, केव्हा आपला जीव जाईल माहीत नाही. आणि अशा ठिकाणी 1 वर्षभर सातत्यानं सगळेजण तिला मारा करतायत, अक्षरशः शब्दांचा, वाक्यांचा, भीतीचा, सगळ्याच गोष्टीचा. आणि तरीही ही बाणेदारपणानं उभी आहे. रामप्रभूंबरोबर त्यांचा सख्खा भाऊ आहे जो अखंड त्यांची काळजी घेतोय. नंतर हे सगळे हनुमान, सुग्रीव, हे ते सगळे नल नील सगळे त्यांना गाठ पडलेले आहेत. ते सगळे रामप्रभूंवर जीव टाकणार आहेत, रामप्रभूंची काळजी घेत आहेत, रामप्रभूंच्या बाजूने उभे आहेत. पण सीता एकटी आहे. तिचं मनोधैर्य केवढं बलवान असेल म्हणून बायकांनी लक्षात ठेवा. मनोधैर्य इतकं बलवान पाहिजे. थोड्या गोष्टीनं मला डिप्रेशन आलं म्हणायचं नाही, कारण आपण सीतेचे अंश आहोत. लक्षात ठेवा. जरा काही झालं संसारात वाकडं तिकडं, जरा नवरा बोलला, जरा काही मनासारखं नाही झालं की आम्हाला डिप्रेशन येतं. अरे वर्षभर परकीयांच्या ताब्यात असणारी सीता त्यालाच सुनावती प्रत्येक वेळेला. तू लायकीचा नाही म्हणते रामाच्या, तू रामासारखा दिसणार पण नाही आणि तुझी तेवढी योग्यता पण नाही. रावणाला तोंडावर त्याच्याच राज्यात बसून सांगते. म्हणजे तिचा कणखरपणा किती आहे. आत्ताच्या ह्याच्यात बघितलं तर म्हणतात की नाही, की म्हणजे विनोदानं म्हणतात
की नवरा बायकोच्या लग्नात नवरा बघायला येतो, त्याच्या घरातले सगळे घेऊन येतो आणि बाई मात्र एकटीच जाते त्याच्या घरात ना, हो की नाही. आपण त्यांच्या घरात एकटेच आलो आहेत त्यांच्याच ह्याच्यात सगळ्या माणसात लढायला. बायकात पॉवर आहे खरंच आहे की. पुरुष असे जाऊ शकतील का दुसऱ्याच्या घरी नांदायला? बाई कशी जाती? सगळं स्वतःचं सोडायचं एका बाजूला दुसरं. हे सीतेच्या बाबतीत तेच झालेलं आहे पुन्हा. आणि हे सासर नाही आहे, दुष्ट आहे, ते शत्रू आहे, ते त्रास देणारे आहेत, तिच्या शिलावर सातत्यानं हे होणार आहे आणि हे सगळं तिला माहिती आहे. पण तरीसुद्धा स्वतःचं धैर्य तिने एकदाही खचू दिलेलं नाही. सातत्यानं ती रावणाला टोचतीये, रावणाला भयंकर बोलतीये, रावणाचा पाण उतारा करते. अशी ही इतकी बाणेदार सीता आहे. ती कुठंही मुळमुळीत रडणारी सहनशील नाहीच. लक्षात ठेवा, आपलं एकही कॅरेक्टर कुठल्याही याच्यातलं मुळमुळीत रडणारं नाही. सगळे जीवनाशी लढाई करणारे आहेत, मग बायका असू देत नाही तर पुरुष असू देत. आणि म्हणूनच ते रचलेले आहेत कॅरेक्टर्स की आपण त्यांचा आदर्श समोर सातत्यानं ठेवावं आणि आपल्या जीवनात त्याचं हे करावं, इम्प्लिमेंटेशन करावं. आपण तसं वागावं. ते नुसतं ऐकायचं नाही आहे, ऐकून सोडून द्यायचं नाही. पुराणातली वांगी पुराणात नाही आहे, ते स्वतःच्या आयुष्यात आचरण करायचं आहे त्या सगळ्या गोष्टीचं. म्हणून ती अहिल्याची कथा आहे. शिळा झाली म्हटलं ना मी तुला, तर ते शिळा झाली असं हे नाही आहे तिथं. गौतम ऋषींच्या ते तिथं आले आणि त्यांचा पदस्पर्श झाला, तर गौतम मुनींच्या ह्याच्यात ती भ्रष्ट झाली. भ्रष्ट झाली म्हणजे इंद्र गौतम मुनींचं रूप घेऊन आले आणि गौतम मुनींचं रूप असल्यामुळं अहिल्याला कळलं नाही की तो आपला नवरा नाही आहे आणि त्यांचा संग घडला. आणि गौतमाला तिकडं कळलं, गौतम ऋषींना नदीवर गेलेले की असं असं झालेलं आहे. त्यांनी अहिल्यालाही शाप दिला आणि इंद्रालाही शाप दिला. अहिल्याला शाप काय दिला की जा तोंड काळं कर, राखेसारखी तू राहशील, कोणताही वारा भक्ष करून तू राहशील आणि तू तोपर्यंत मला तोंड दाखवणार नाही, जा तोंड काळं कर. अशी 12 वर्ष अहिल्या राहिलेली आहे. शिळा वगैरे नाही आहे, लक्षात ठेवा. वाल्मिकी रामायणात ही कथा नाही आहे. नंतर हे अनेक तोंडातोंडी झाल्यामुळं असं काय होत जातं, म्हणजे अशा काही गोष्टी जोडल्या जातात अशा मोठ्या ग्रंथात, तर खूपच जास्त हे. आणि मग रामप्रभू ज्या वेळेला आले तेव्हा रामप्रभूंनी ती प्युअर झालेली आहे, पवित्र झालेली आहे तिच्या तपश्चर्येनं. तिने वारा खाऊन राहिली आहे फक्त, लक्षात घ्या. त्यामुळे ते सगळी तिची जी तपश्चर्या आहे त्यामुळे तिनं जे काही तिच्या हातनं घडलेलं आहे, तिने काही ते मुद्दामून केलेलं नव्हतं आणि तिचं चारित्र्य हनन झालेलं असं अशा पद्धतीनं तिचं प्युअर पवित्र तिचं राखलं गेलं. आणि तिला पुन्हा तिच्या नवऱ्याकडं रामप्रभूंनी सोपवलेलं आहे. आणि असे रामप्रभू सीतेला अग्निप्रवेश करायला सांगतील का? नाही सांगणार, लक्षात ठेवा. अशा पद्धतीच्या बायकांना सुद्धा पुन्हा पवित्र करून आपल्या रेग्युलर समाजात मिसळू द्यात असा आदर्श येतो. ह्याच्यासाठी ते सांगितलं आहे. त्या बाईचा काही दोष नसेल, त्या बाईला जर पुन्हा नीट वागायचं असेल, पुन्हा तिथे कुकर्म करणार नसेल, तर त्या बाईला वारंवार ती संधी द्या, दिली गेली पाहिजे, तरच समाज जो आहे तो टिकून राहील. अशा पद्धतीने जर वागलात तरच पुढं जाऊन. म्हणून हे जर मुस्लिमांच्या आक्रमणामध्ये आपल्या जे बायकांना सगळ्यांना त्रास झाला म्हणून ही निर्बंध आली आपल्यावर.